रेसिपी प्रकार 1 पाहूयात। तर त्यासाठी इथे मी एक बाउल घेतलाय। आता यामध्ये 2 वाटी स्वच्छ चाळून घेतलेलं नाचणीचं पीठ घ्यायचंय। आता या ठिकाणी तुम्ही कोणतीही वाटी साहित्य मोजून घेण्यासाठी सेट करू शकता, कारण पुढचं साहित्य सुद्धा आपल्याला याच वाटीने मोजून घ्यायचंय। तर इथे पहा, या वाटीने मोजून मी 2 वाटी नाचणीचं पीठ घेतलंय आणि आता याच वाटीने मोजून मी राहिलेलं साहित्य सुद्धा घेणार आहे। त्यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवायची। कढई गरम झाली की त्यामध्ये 2 मोठे चमचे तूप घालायचं। या ठिकाणी ज्या वाटीने पीठ मोजून घेतलं होतं त्या वाटीने मी अर्धी वाटी तूप घेतलं आहे। पोहे खायच्या चमच्याने जर तूप घ्यायचं असेल तर 7 चमचे तूप या ठिकाणी लागू शकतं। तूप हलकसं गरम झालं की आता जे पीठ आपण घेतलं होतं ते यामध्ये घालायचं आणि मंद आचेवरती हे पीठ रंग बदलेपर्यंत आणि अगदी घरभर सुगंध पसरत नाही तोपर्यंत छान असं भाजून घ्यायचं। नाचणीच्या पिठामध्ये फायबर्स खूप जास्त प्रमाणात असतात, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी तर हे पीठ फायदेशीर आहेच। त्याचप्रमाणे हे नाचणीचं पीठ ग्लुटेन फ्री असतं, त्यामुळे अन्न सहज पचतं। त्यासोबतच जर शरीरात कॅल्शियमची कमतरता असेल तरी सुद्धा हा पदार्थ जर तुम्ही रोज खाल्लात तर ती सुद्धा भरून निघेल। त्याचप्रमाणे मेनोपॉज, हार्मोनल बॅलन्स किंवा PMSचा जर तुम्हाला त्रास असेल किंवा काही लक्षणं असतील तर ती सुद्धा कमी होतात। त्यामुळे स्त्रियांच्या आरोग्यासाठी तर हा खरंच रामबाण उपाय आहे। त्याचप्रमाणे हा पदार्थ जर तुम्ही लहान मुलांना रोज दिलात ना तर मुलांचं सुद्धा पचन सुधारतं, वजन कमी होतं। त्याचप्रमाणे रक्तदाबाचा जर कोणाला त्रास असेल तर तो नियंत्रणात राहतो, कॅल्शियम वाढतं, जीवनसत्व मिळतात। त्याचप्रमाणे त्वचेसाठी, केसांसाठी सुद्धा नाचणी अत्यंत फायदेशीर आहे। त्यासोबतच रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढवतं। तर इथे पहा, नाचणीच्या पिठाचा रंग हलकासा बदलेपर्यंत मंद आचेवरती हे पीठ मी भाजून घेतलं। त्यानंतर पुन्हा याच्यामध्ये 1 ते 2 चमचे तूप घालायचं। पुन्हा हे पीठ छान खमंग असं भाजून घ्यायचं। आता हे नाचणीचं पीठ एकदम परफेक्ट आणि खमंग असं भाजलं गेलंय कसं ओळखायचं? तर पिठाचा रंग बदलतो। त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाची टीप ती म्हणजे आपण रवा भाजल्यानंतर जसा घरभर सुगंध पसरतो खमंग असा, तसाच नाचणीचं पीठ भाजल्यानंतर सुद्धा अगदी खमंग असा घरभर सुगंध पसरतो। घरभर सुगंध पसरला की समजून जायचं नाचणीचं पीठ एकदम परफेक्ट आणि खमंग असं भाजलं गेलंय। तर इथे पहा, पिठाचा रंग पूर्णपणे काळसर झालाय। आता गॅस बंद करायचा आहे आणि हे पीठ खाली उतरवून घ्यायचं आहे। हे पीठ मी असंच कढईमध्ये ठेवणार आहे, पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। तर इथे पहा, जवळून सुद्धा तुम्ही पाहू शकता पिठाचा रंग पूर्णपणे बदललाय। आता हे पीठ मी पूर्णपणे थंड करून घेते। पण त्याआधी कढई जेव्हा तुम्ही गॅसवरून खाली उतरवाल तेव्हा कढई गरम झालेली असते, त्यामुळे 1-2 मिनिटं हे पीठ या पद्धतीने कढई खाली उतरवली तरी मिक्स करत राहायचं, म्हणजे खाली लागून ते थोडंही करपणार नाही। तर इथे पहा, पीठ मी पूर्णपणे थंड करून घेतलंय। पिठाला हात लावला तरी हाताला चटका बसत नाहीये, म्हणजे जसं हवं आहे तसं एकदम परफेक्ट हे पीठ थंड झालंय। त्यानंतर आता यामध्ये ज्या वाटीने मोजून मी नाचणीचं पीठ आणि तूप घेतलं होतं त्याच वाटीने मोजून यामध्ये 1 वाटी बारीक चिरलेला किंवा खिसलेला गूळ घालायचा। गूळ या ठिकाणी बारीक चिरून किंवा खिसूनच वापरा, म्हणजे गोडाचं प्रमाण एकदम परफेक्ट होईल। त्यानंतर इथे मी 5 वेलची खलबत्त्यामध्ये कुटून त्याची पावडर तयार करून घेतली आहे। ती वेलची पूड यामध्ये घालायची आणि त्यासोबतच आणखी 1 मोठा चमचा तूप यामध्ये घालायचं आणि आता हे गूळ, तूप आणि वेलची पावडर या नाचणीच्या पिठामध्ये आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात। आता या ठिकाणी गूळ जेव्हा तुम्ही वाटीमध्ये भराल तेव्हा हलक्या हाताने दाबून भरा, म्हणजे गोडाचं प्रमाण यामध्ये एकदम परफेक्ट होईल। किंवा तुम्हाला जसं गोड आवडतं, कमी किंवा जास्त, त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही गुळाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता। तर इथे पहा, या पिठामध्ये गूळ मी छान एकसारखा मिक्स करून घेतलाय। पण हाताने मिक्स केलं की गूळ यामध्ये हवा असा बरोबर परफेक्ट मिक्स होत नाही। त्यासाठी काय करायचं, इथं मी मिक्सरचं भांडं घेतलंय। आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 ते 3 चमचे हे पीठ काढून घ्यायचं आणि मिक्सर पल्स मोडमध्ये 1-2 सेकंद फिरवून घ्यायचा, म्हणजे काय होतं, आपण यामध्ये गूळ किंवा वेलची पावडर घातली आहे ना ती यामध्ये एकसारखी मिक्स होते। तर इथे मी पीठ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलंय। आता फक्त 1 ते 2 सेकंद मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत हे मिक्सरला फिरवून घ्यायचं। तर इथे पहा, 1-2 सेकंद मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवून घेतलाय।
जो गूळ होता तो या पिठामध्ये छान एकसारखा मिक्स झालाय आणि हे पीठ सुद्धा छान मोकळं तयार झालंय। आता हे तयार पीठ आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि सेम याच पद्धतीने राहिलेलं पीठ सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं। मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवायचा आणि हे पीठ मिक्सरला फिरवून घ्यायचं। आता यामध्ये तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट सुद्धा घालू शकता, जसं की काजू, बदाम, पिस्त्याचे काप किंवा चारोळे। मी या ठिकाणी ड्रायफ्रूट्स वापरणार नाहीये। तर इथे पहा, सर्व पीठ मी मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवून घेतलं आहे। आता हे पीठ आपण ज्या कढईमध्ये पीठ भाजून घेतलं होतं त्यामध्ये काढून घेऊयात। आता या ठिकाणी तुम्हाला दुसरी कोणतीही भांडी भरवायची अजिबात गरज नाहीये। एकदम कमी पसाऱ्यामध्ये आणि कमी साहित्यात हा मस्त पौष्टिक पदार्थ बनून तयार होतो। पीठ कढईमध्ये काढून घेतलं की जसं मी व्हिडिओमध्ये दाखवतेय अगदी त्याच पद्धतीने हे एकसारखं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय। पीठ एकसारखं मिक्स करून घेतलं, थोडंसं पीठ हातामध्ये घेतलं, त्याची मूठ वळली की अगदी सहज मूठ वळली जातीये, म्हणजे परफेक्ट असं मिश्रण तयार झालंय। आता आपण याचे लाडू तयार करून घेऊयात। तर जेवढ्या आकाराचे तुम्हाला लाडू बनवायचे आहेत तेवढं पीठ हातामध्ये घ्यायचं आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने लाडू तयार करून घ्यायचे। या ठिकाणी मी लहान आकारामध्येच लाडू तयार करणार आहे, जास्त मोठ्या आकारामध्ये करायचे नाहीत। म्हणजे कसं, जरी मुलांना हे लाडू दिले तरी लहान आकाराचे असले की मुलं सुद्धा अगदी नाक न मुरडता आवडीने खातात। तर इथे पहा, परफेक्ट असा लाडू बनवून तयार झाला आहे। पूर्ण प्लेन लाडू तयार झाला आहे, अजिबात कुठेही चिरा पडल्या नाहीयेत किंवा क्रॅक नाहीये। याच पद्धतीने राहिलेले लाडू सुद्धा आपल्याला बनवून घ्यायचे आहेत। आता या ठिकाणी जर तुम्हाला हे मिश्रण म्हणजे पीठ लाडू बांधताना कोरडं वाटत असेल, लाडू अगदी व्यवस्थित वळले जात नसतील, तर काय करायचं, एक 2 ते 3 चमचे तूप घ्यायचं, तूप वितळवून घ्यायचं आणि ते वितळलेलं तूप यामध्ये घालायचं। तूप जर जास्त गरम असेल तर ते थोडंसं थंड करून घ्या आणि त्यानंतर यामध्ये घाला। तूप घातल्यानंतर पुन्हा ते पिठामध्ये एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि मग नंतर पहा, अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट असे लाडू तयार होतील। तर इथे पहा, दुसरा लाडू सुद्धा मी बनवून घेतला आहे। आता राहिलेले लाडू सुद्धा याच पद्धतीने बनवून घेते। तर इथे पहा, एकदम परफेक्ट असे हे लाडू बनवून तयार झाले आहेत। दिसायलाही सुंदर दिसतायत। तुम्ही यामध्ये ड्रायफ्रुट्स घातले तर आणखी सुंदर दिसतील। आणि आपण या ठिकाणी जेवढं साहित्याचं प्रमाण घेतलं होतं त्यामध्ये मध्यम ते लहान आकारामध्ये 15 ते 16 लाडू बनवून सहज तयार होतात। लाडू सुद्धा तुम्हाला तोडून दाखवते, पाहू शकता, अगदी छान मऊसूत, तोंडात टाकताच विरघळेल असा हा लाडू तयार झालाय। आपण यामध्ये गूळ घातलाय, वेलची पावडर घातली आहे, त्यामुळे लाडू पौष्टिक तर आहेतच पण त्याची चव सुद्धा वाढली आहे। आणि हा लाडू खाताना मुलं म्हणणार सुद्धा नाहीत की नाचणीचे आहेत, एवढे हे लाडू चवीला परफेक्ट आणि चविष्ट लागतात। तर आता रोज मुलांनाही नाश्त्याच्या वेळी हा एक नाचणीचा लाडू नक्की द्या, तुम्ही सुद्धा खा। जरी तुम्ही नाश्ता नाही केला, हा नाचणीचा लाडू जरी फक्त खाल्ला ना तरी भरपूर सारं कॅल्शियम, फायबर तुम्हाला मिळून जाईल। रेसिपी प्रकार 2 पाहूयात। त्यासाठी इथे मी एक बाउल घेतलाय। आता यामध्ये इथे मी अर्धी वाटी मूग डाळ घेतली आहे, ती काढायची। या ठिकाणी मी विकतची मूग डाळ वापरतीये, तुम्ही घरची मूग डाळ वापरली ती सुद्धा चालेल। त्यानंतर आता ही मूग डाळ एक 2 ते 3 वेळा आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात। तर इथे पहा, मूग डाळ एक 2 ते 3 वेळा पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतली आहे। त्यानंतर आता यामध्ये ही मूग डाळ बुडेल इतकं पाणी घालायचं, याच्यावरती झाकण ठेवायचं आणि ही मूग डाळ एक 2 तास भिजवून घ्यायची। 2 तासामध्ये ही मूग डाळ छान भिजते आणि फुलते सुद्धा। तर इथे पहा, 2 तास झाले आहेत, मूग डाळ छान भिजली आहे, तुम्हाला दाखवते सुद्धा, तुम्ही पाहू शकता मूग डाळ छान अशी फुलली आहे। त्यासोबतच ही डाळ जरी नखाने तोडली ना तरी अगदी सहज तुटतीये, तुम्ही पाहू शकता। आता या डाळीतील सर्व पाणी आपण काढून घेऊया। थोडंसं पाणी यामध्ये शिल्लक ठेवायचंय, ते का ते मी पुढे तुम्हाला सांगतेच। तर इथे पहा, मूग डाळीतील पाणी मी काढून घेतले, थोडंसं पाणी यामध्ये मी शिल्लक ठेवले। आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतले, या मिक्सरच्या भांड्यामध्ये ही मूग डाळ काढून घ्यायची। जे आपण पाणी यामध्ये शिल्लक ठेवलं होतं ते सुद्धा यामध्ये काढून घ्यायचं, म्हणजे मूग डाळ अगदी व्यवस्थित बारीक वाटली जाते, वरून पाणी घालायची काहीही गरज नाही। आणि ज्या पाण्यामध्ये मूग डाळ भिजवून घेतली आहे ना, शक्यतो त्यातलंच पाणी वापरा, दुसरं पाणी वापरू नका।
तर इथे सर्व मूग डाळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली आहे। आता यामध्ये थोडंसं पाणी आपण शिल्लक ठेवलंच होतं, त्यामुळे वरून एक्स्ट्रा पाणी अजिबात घालायचं नाही। मिक्सरला फिरवून ही मूग डाळ छान अशी वाटून घेऊया, एकदम फाईन पेस्ट तयार करून घ्यायची। तर इथे पहा, मूग डाळ मी मिक्सरला फिरवून वाटून घेतली आहे, एकदम फाईन अशी पेस्ट याची तयार करून घेतली आहे। थोडी सुद्धा मूग डाळ यामध्ये मोठी नाही राहिली पाहिजे। जर तुम्हाला आवडत असेल थोडीशी कुठेतरी मोठी राहिली तरी चालेल, पण शक्यतो बारीक पेस्टच तयार करून घ्या। त्यानंतर इथे मी एक मोठा बाउल घेतलाय, तुम्ही त्याऐवजी परात घेतली तरी सुद्धा चालेल। आता ही वाटून घेतलेली मुगाची डाळ सर्व या बाउलमध्ये काढून घ्यायची। तर इथे पहा, जी मूग डाळीची पेस्ट तयार करून घेतली होती ती सर्व यामध्ये काढून घेतली आहे। त्यानंतर आता यामध्ये राहिलेलं साहित्य घालायचं। त्यासाठी सर्वात आधी इथे मी एक छोटा अर्धा चमचा ओवा घेतलाय, तो हातावरती घ्यायचा आणि चुरून यामध्ये घालायचा, म्हणजे ओव्याचा फ्लेवर यामध्ये छान उतरतो। त्यानंतर इथे मी 1 चमचा जिरे घेतले आहेत, ते घालायचे। त्यासोबतच एक मोठा चमचा यामध्ये इथे मी कसुरी मेथी घेतली आहे, ती सुद्धा चुरून घालायची। ओवा आणि कसुरी मेथी आहे अशी घालू नका, जसं व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने चुरूनच घाला। त्यामुळे काय होतं, याचे जे फ्लेवर्स असतात ते पदार्थामध्ये छान उतरतात। त्यानंतर इथे मी 1 चमचा कलोंजी घेतली आहे, ती घालायची। कलोंजी सुद्धा अजिबात स्किप करू नका, नक्की घाला। त्यानंतर एक मोठा चमचा धणे पावडर घालायची, अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालायचं। त्यानंतर इथे मी ज्या वाटीने मूग डाळ मोजून घेतली होती त्या वाटीनेच अर्धी वाटी बारीक रवा घेतलाय, तो घालायचा। आता या ठिकाणी रवा बारीक मोठा कोणताही वापरला तरी चालेल। त्यासोबतच जर रवा नसेल किंवा रवा वापरायचा नसेल तर अर्धी वाटी तुम्ही तांदळाचं पीठ घालू शकता। रवा घातल्यानंतर आता हे सर्व साहित्य आपण छान एकसारखं मिक्स करून घेऊयात। तर इथे पहा, रवा घातल्यानंतर सर्व साहित्य मी छान एकसारखं मिक्स करून घेतले। पण इथे जे मिश्रण आहे ते तुम्हाला सैलसर वाटत असेल, कारण आपण यामध्ये आणखी एक पदार्थ घालणार आहोत। तर त्यासाठी इथे मी ज्या वाटीने मूग डाळ आणि रवा मोजून घेतले होते त्याच वाटीने 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले। पीठ मी स्वच्छ चाळून घेतले। आता लागेल असं थोडं थोडं पीठ यामध्ये घालायचं आणि सुरुवातीला जे मिश्रण सैलसर आहे त्यामध्ये गव्हाचं पीठ बसेल इतकं घालायचं, पीठ मळून घ्यायचं। जोपर्यंत यामध्ये पाणी घालायची गरज वाटत नाही तोपर्यंत एक थेंबभरही पाण्याचा वापर यामध्ये करायचा नाही। जेव्हा सर्व पीठ मळून होईल, वाटलंच तर थोडंसं पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता। तर इथे पहा, अर्धी वाटी गव्हाचं पीठ मी सुरुवातीला मिक्स करून घेतलंय। त्यानंतर राहिलेलं अर्धी वाटी पीठ घालायचं। तर इथे पहा, जितकं बसेल तितकं पीठ मी यामध्ये मळून घेतलं आहे। आता याच्यातील जो ओलसरपणा होता तो पूर्णपणे निघून गेलाय, त्यामुळे इथे मी थोडंसं पाणी घालून हे पीठ मळून घेणार आहे। तर इथे मी पाव वाटी, चमच्याने म्हणाल तर 5 चमचे इतकंच पाणी घेतलंय। आता लागेल असं यामध्ये मी थोडंच पाणी घालणार आहे आणि पीठ मळून घेणार आहे। पीठ जास्त सैलसर मळायचं नाहीये, थोडंसं घट्टसरच मळून घ्यायचंय, त्यामुळे एकदम जास्त पाणी घालू नका, लागेल असं थोडंच वापरा। तर इथे पहा, लागेल असं थोडं पाणी घालून छान घट्टसर असा गोळा मी तयार करून घेतला आहे। तर या ठिकाणी मी जेवढं पाणी घेतलं होतं त्यातलं 2 चमचे पाणी शिल्लकच राहिले। आणि आता यामध्ये आपण रवा घातलाय, रवा फुलल्यानंतर हे पीठ आणखी घट्टसर होईल। आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे पीठ फक्त 10 ते 15 मिनिटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं। आता पीठ भिजते तोपर्यंत इथे आपण साठा तयार करून घेऊया। त्यासाठी इथे मी 3 मोठे चमचे तूप घेतलं आहे। तर इथे मी ज्या चमच्यानी गव्हाचं पीठ घेतेय त्याच चमच्यानी मोजून तूप घेतले। आता त्याच चमच्यानी मोजून यामध्ये 4 ते 5 चमचे इतकं गव्हाचं पीठ घालायचं। गव्हाचं पीठ घातल्यानंतर ते या तुपामध्ये मिक्स करायचं आणि गुठळ्या न होता हे एकसारखं मिक्स करून घ्यायचं। छान सिल्की असा हा साठा तयार झाला पाहिजे। तर इथे पहा, गव्हाचं पीठ मी छान असं तुपामध्ये एकसारखं मिक्स करून घेतले। छान सिल्की क्रीमी असा साठा बनून तयार झाला आहे, तुम्ही पाहू शकता। साठा तयार होईपर्यंत पीठ सुद्धा छान भिजले। आता हा साठा बाजूला ठेवूयात, पीठ पाहूया। तर इथे पाहू शकता पीठ सुद्धा छान भिजले। आपण यामध्ये रवा घातला होता, रवा छान फुललाय, त्यामुळे पीठ आधीपेक्षा आणखी घट्टसर झाले। आता हे पीठ 1 मिनिटभर मी पुन्हा मळून घेणार आहे। पीठ 1 मिनिटभर मळून घेतले, आता बाजूला ठेवूयात। त्यानंतर इथे मी पोळपाट घेतलाय। आता मळून घेतलेल्या पिठातील थोडंसं पीठ घ्यायचं आणि आपण चपातीसाठी तयार करतो तसा गोळा तयार करून घ्यायचा। तेवढ्याच आकाराचा गोळा तयार करून घ्यायचा आहे, कारण या ठिकाणी आपल्याला एकदम पातळ अशी पारी लाटून घ्यायची आहे।
तर इथे पहा, चपाती बनवण्यासाठी बनवतो त्यापेक्षा थोड्याशा मोठ्या आकाराचा गोळा मी तयार करून घेतलाय। सोबतच थोडंसं कोरडं पीठ सुद्धा घ्यायचं आहे। आता हा तयार केलेला गोळा कोरड्या पिठामध्ये घोळायचा आणि एकदम पातळ अशी याची पारी म्हणजे चपाती लाटून घ्यायची। आपण यामध्ये रवा घातला होता, रवा छान फुललाय, त्यामुळे पीठ जास्त घट्टसर झाले, त्यामुळे बाजूने चिरा पडू शकतात, काही हरकत नाहीये। आता एकदम पातळ अशी याची आपण पारी लाटून घेऊया। लागेल असं मधून कोरडं पीठ वरून भुरभुरू शकता आणि त्यानंतर पारी लाटून घ्यायची। तर इथे पहा, लागेल असं वरून थोडंसं कोरडं पीठ भुरभुरून घेतले, एकदम पातळ अशी पारी तयार करून घेतली आहे। या ठिकाणी पारीच्या कडा सुद्धा तुम्ही पाहू शकता। त्यानंतर आता काय करायचं, इथे जो आपण साठा तयार करून घेतलाय त्यातील थोडासा साठा या लाटून घेतलेल्या पारीवरती घालायचा आणि हातानेच सर्व पारीवरती एकसारखा पसरवून घ्यायचा आहे। जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलंय अगदी त्याच पद्धतीने। लागेल असा साठा तुम्ही आणखी घेऊ शकता। मी सुरुवातीला 1 चमचा घातला होता, त्यानंतर अर्धा चमचा आणखी साठा मी याच्यावरती लावून घेतलाय। साठा या लाटून घेतलेल्या पारीला सर्व बाजूनी एकसारखा लावून घेतला की आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने थोडंसं कोरडं पीठ याच्यावरती भुरभुरायचं आणि ही पारी आपल्याला दुमडून घ्यायची आहे। तर जास्त काही वेगळ्या पद्धतीने ही पारी दुमडून घ्यायची नाहीये, याचा रोल तयार करून घ्यायचा नाहीये। जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलंय अगदी त्याच पद्धतीने शेवटच्या टोकापासून आतपर्यंत दुमडत गोल असा रोल तयार करून घ्यायचा आहे। रोल तयार झाला की हलक्या हाताने प्रेस करायचा आणि हलकासा लांबवून घ्यायचा। तर इथे बघा, परफेक्ट असा रोल बनून तयार झाला आहे। त्यानंतर काय करायचं, एखादी सुरी घ्यायची आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने मध्यभागी हा रोल कट करून घ्यायचा। रोल कट करून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता मध्ये छान अशा लेयर सुटल्या आहेत। त्यानंतर जसं व्हिडिओमध्ये दाखवलंय त्या पद्धतीने 2 बोटांचं अंतर घ्यायचं आणि याचे गोळे कट करून घ्यायचे। अशा पद्धतीने गोळे कट करून घेतले की एकसारख्या आकारामध्ये छान तयार होतात। तर इथे पहा, परफेक्ट असे गोळे तयार झाले आहेत। या पद्धतीने जो अर्धा राहिलेला रोल आहे तो सुद्धा कट करून घेऊयात। तर इथे तुम्ही पाहू शकता 2 बोटांच्या अंतराने हे रोल मी कट करून घेतले आहेत। एकसारखे रोल हे तयार झाले आहेत। आता काय करायचं, जे रोल तयार झाले आहेत ते घ्यायचे, हाताच्या मध्यभागी म्हणजे तळहातावरती ठेवायचे, दुसऱ्या हाताने प्रेस करायचे। छान असे परफेक्ट गोळे तयार होतात। राहिलेले गोळे सुद्धा याच पद्धतीने आपण तयार करून घेऊयात। तर इथे पहा, सर्व गोळे मी तयार करून घेतले आहेत। तयार गोळ्यातील एक गोळा घ्यायचा, कोरड्या पिठामध्ये घोळायचा आणि त्याची मटरी लाटून घ्यायची। तर आज आपण या ठिकाणी 1 ते 2 महिने हवाबंद डब्यामध्ये आहे अशी छान कुरकुरीत टिकणारी मुगाच्या डाळीची मटरी बनवतोय। तर इथे पहा, जास्त मोठ्या आकारामध्ये ही मटरी लाटून घ्यायची नाही, लहान आकारामध्येच लाटायची आहे आणि छान पातळ तयार होते। त्यानंतर मटरी फुलू नये, छान लेयर सुटाव्यात, त्यासाठी फोर्कच्या साहाय्याने याला होल करून घ्यायचे। आणि आता तयार करून घेतलेल्या गोळ्याच्या सर्व मटरी सुद्धा आपण याच पद्धतीने लाटून घेऊयात। मटरी लाटून घेतली की लगेच फोर्कच्या साहाय्याने होल करून घ्यायचे आणि राहिलेल्या मटरी अगदी याच पद्धतीने लाटून घ्यायच्या। तर इथे पहा, बनवून घेतलेल्या सर्व गोळ्यांच्या मटरी मी लाटून घेतल्या आहेत, एकदम पातळ अशा तयार झाल्या आहेत। आता या मटरी आपण तळून घेऊयात। तर त्यासाठी गॅसवर कढईमध्ये मी आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल आपण नॉर्मल जेव्हा चकली शंकरपाळी तळतो ना, जसं त्या टेम्परेचरला गरम करतो तसंच गरम करून घ्यायचं आहे। थोडंसं पीठ यामध्ये सोडलं की तुम्ही पाहू शकता काही सेकंदातच पिठाचा गोळा वरती येतोय। एवढंच टेम्परेचरचं तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। तेल जास्त कडकडीत गरम करायचं नाही। त्यानंतर आता याच्यामध्ये मटरी सोडायच्या। तर एका वेळी 4 ते 5च मटरी तळून घ्यायच्या, जास्त मटरी सोडायच्या नाहीत। जर तुम्ही कढई मोठी वापरत असाल, तेलाचं प्रमाण जास्त असेल तर जास्त प्रमाणामध्ये तळून घेतल्या तरी सुद्धा चालेल। मटरी तेलामध्ये सोडल्या की जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने झाऱ्याने फक्त वरच्या बाजूने तेल हलवत राहायचं। एक अर्धा मिनिटभर मटरी झाऱ्याने अजिबात हलवायची नाही। अर्ध्या मिनिटानंतर आता ही मटरी झाऱ्याने अलटी पलटी करत हलका सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची। मटरी तळून घेताना हलकी फुलकी आहे, त्यामुळे गॅसचा फ्लेम मीडियम टू लोच ठेवायचा। मीडियम टू लो फ्लेमवर ही मटरी तळून घ्यायची। इथे तुम्ही पाहू शकता मटरीला छान लेयर सुटायला सुरुवात झाली आहे। त्यासोबतच ही मटरी तुम्ही एका वेळी जेवढं पीठ मळून घेतले त्या सर्व पिठाचे गोळे तयार करून लाटून घेऊ शकता। त्यानंतर तळून घेतली तरी सुद्धा चालेल, किंवा मग या पद्धतीने थोड्याशा मटरी लाटून घ्यायच्या आणि लगेच तळायच्या, त्यानंतर राहिलेल्या लाटून घ्यायच्या। अशा पद्धतीने सुद्धा बनवून घेऊ शकता।
इथे पहा मटरी हलका सोनेरी रंग येईपर्यंत तळून झाली आहे। आता ही मटरी आपण एखाद्या किचन पेपरवरती किंवा चाळणीमध्ये काढून घेऊयात, म्हणजे यामध्ये जे काही एक्स्ट्रा तेल असेल ते निघून जाईल। आणि आता याच पद्धतीने राहिलेल्या मटरीसुद्धा तेलामध्ये सोडायच्या आणि तळून घ्यायच्या। जसं मी सुरुवातीला सांगितलं, मी कढईसुद्धा लहान घेतली आहे आणि कढईमध्ये तेलाचं प्रमाणही कमी आहे, त्यामुळे एका वेळी मी फक्त 4 ते 5च मटरी तळून घेते आहे। तर इथे पहा सर्व मटरी बनवून तळून तयार झाल्या आहेत। परफेक्ट अशी ही मटरी तयार झाली आहे आणि दिसायला जेवढी सुंदर दिसते ना तेवढीच खायला अप्रतिम लागते आहे। त्यासोबतच मटरीचा या ठिकाणी तुम्हाला आवाज ऐकवते, तुम्ही ऐकू शकता। एकदम कुरकुरीत खुसखुशीत अशी ही मटरी तयार झाली आहे। अगदी खाताना खारी खाल्ल्यासारखी लागते आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं, ज्यांना डायबिटीज आहे ते सुद्धा ही मटरी अगदी सहज खाऊ शकतात, काहीही त्रास होणार नाही। मी मटरी तोडून सुद्धा दाखवते, तुम्ही पाहू शकता झाली आहे ना अगदी खारीसारखी। तर तुम्ही सुद्धा झटपट तयार होणारी आणि 2 महिने आरामात टिकणारी ही मूग डाळीची मटरी नक्की बनवून पहा। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल, सर्वजण आवडीने खातील। संध्याकाळच्या चहासोबत बिस्किट ब्रेड देण्यापेक्षा हा सगळ्यात बेस्ट आणि पौष्टिक ऑप्शन आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की बनवा। रेसिपी प्रकार 3 पाहूयात। त्यासाठी सर्वात आधी इथे मी 1 बाउल घेतलाय। आता यामध्ये 2 वाटी इतकं नाचणीचं पीठ घ्यायचं। नाचणीचं पीठ मी स्वच्छ चाळून घेतलं आहे। ज्या वाटीने नाचणीचं पीठ घेतोय त्याच वाटीने राहिलेलं साहित्य सुद्धा घेणार आहे। आणि हो, हा पदार्थ आपण नाचणीच्या पिठापासून बनवतोय, तरी सुद्धा बनवल्यानंतर तुम्ही मुलांना खायला दिलात आणि मुलांनी एकदा खाल्ला ना तरी रोजच्या रोज चिप्स कुरकुरे सोडून हाच पदार्थ तुम्हाला मागतील। त्यानंतर ज्या वाटीने इथे मी नाचणीचं पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने अर्धी वाटी रवा घेतलाय। रवा घ्यायचा नसेल तर या ठिकाणी तुम्ही तांदळाचं पीठ वापरलं तरी चालेल। त्याचप्रमाणे रवा मोठा किंवा बारीक कोणताही चालेल। त्यासोबतच ज्या वाटीने रवा आणि नाचणीचं पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचंय। त्यानंतर आता यामध्ये राहिलेलं साहित्य घालायचं। त्यासाठी सर्वात आधी इथे मी 2 मोठे चमचे इतके पांढरे तीळ यामध्ये घातले आहेत। 1 छोटा चमचा मी ओवा घेतलाय, तो हातावरती घेऊन चुरून यामध्ये घालायचा, म्हणजे ओव्याचा जो फ्लेवर असतो तो छान असा यामध्ये उतरतो। त्यानंतर यामध्ये काही बेसिक मसाले घालायचे। त्यामध्ये 1 छोटा अर्धा चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर। ही मिरची पावडर तिखटाला कमी असते, त्यामुळे जर तुम्हाला आणखी थोडी जास्त घालायची असेल तरी सुद्धा वापरू शकता। 1 मोठा चमचा धणे पावडर, 1 छोटा चमचा यामध्ये भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची आणि पदार्थ छान चटपटीत व्हावा यासाठी यामध्ये 1 चमचा आमचूर पावडर घालायची। त्यासोबतच 1 छोटा अर्धा चमचा किंवा चवीनुसार मीठ घालायचं। त्यानंतर आता हे सर्व साहित्य आपण एकसारखं मिक्स करून घेणार आहोत। आपण यामध्ये जे काही साहित्य घातले किंवा जे काही मसाले घातले आहेत ते या पिठामध्ये छान एकजीव झाले पाहिजेत। तर इथे पहा सर्व मसाले या पिठामध्ये छान एकसारखे मिक्स झाले आहेत, एकजीव झाले आहेत। त्यानंतर आता यामध्ये इथे मी 2 मोठे चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलं आहे। ते गरम केलेलं तेल घालायचं। सुरुवातीला तेल गरम आहे त्यामुळे मी चमच्यानेच हे पिठामध्ये मिक्स करून घेणार आहे। तर या ठिकाणी लक्षात ठेवा, सुरुवातीला मसाले पिठामध्ये छान एकजीव करून घ्यायचे, त्यानंतरच गरम केलेलं तेल घालायचं। मसाल्यांवरती जर हे गरम केलेलं तेल तुम्ही घातलं तर गरम तेलामुळे मसाले करपू शकतात आणि जो पदार्थ आपण बनवतोय त्याची चव पूर्णपणे बिघडू शकते। तर इथे पहा सुरुवातीला तेल गरम होतं तोपर्यंत मी चमच्याने पिठामध्ये मिक्स करून घेतलं। आता तेल कोमट झालं आहे, हात घातला तरी ते हाताला सण होते, हाताला चटका बसत नाहीये। त्यामुळे आता हातानेच जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने पीठ छान असं चोळून यामध्ये जे तेल आहे ते पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं। तर इथे पहा पिठामध्ये तेल छान एकसारखं मिक्स करून घेतलंय। पीठ हातामध्ये घेतल्यानंतर त्याची मूठ वळली की अगदी सहज मूठ वळली जाते, पिठाचा छान गोळा तयार होतोय। म्हणजे आपण जे यामध्ये तेलाचं मोहन घातलं आहे ते एकदम परफेक्ट आहे। त्यानंतर इथे मी कोमट पाणी घेतलंय। आता हे कोमट पाणी लागेल असं यामध्ये घालायचं आणि पीठ मळून छान असा गोळा तयार करून घ्यायचा। तुम्ही या ठिकाणी थंड पाणी सुद्धा वापरू शकता, पण बऱ्याच वेळा काय होतं, नाचणीचं पीठ आहे त्यामुळे पीठ व्यवस्थित मळलं जात नाही, त्याचा गोळा तयार होत नाही। त्यामुळे शक्यतो कोमट पाण्याचाच पीठ मळून घेण्यासाठी वापर करा। तर इथे पहा लागेल असं पाणी घातलंय आणि छान असं पीठ मळून घेतलं आहे। पिठाचा छान असा गोळा तयार झालाय। सुरुवातीला हे पीठ तुम्हाला थोडंसं सैलसर वाटत असेल, पण हे पीठ आपण 10 मिनिटं भिजवून घेणार आहोत। यामध्ये आपण रवा घातलाय त्यामुळे रवा फुलला की पीठ यापेक्षा आणखी घट्टसर होतं।
पीठ मळून झाले, आता याच्यावरती झाकण ठेवायचं, पीठ 10 मिनिटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं। तर इथे पहा 10 मिनिटं झाले आहेत, पीठ मी 10 मिनिटं छान असं भिजवून घेतलंय। आता या वेळेस पिठाची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता, जसं पीठ मळल्यानंतर होतं त्यापेक्षा आणखी घट्टसर झाले, म्हणजे रवा अगदी छान फुलला आहे। आता हे पीठ एक अर्धा मिनिट छान असं मळून घ्यायचं। त्यानंतर पिठाचा एक गोळा तयार करून घ्यायचा। आपण चपाती बनवण्यासाठी जेवढा पिठाचा गोळा तयार करून घेतो तेवढ्याच आकाराचा किंवा त्यापेक्षा थोड्याशा मोठ्या आकाराचा गोळा तयार करून घेतला तरी चालेल। आता या सर्व पिठाचे गोळे मी याच पद्धतीने बनवून घेते। तर इथे पहा एकसारख्या आकारामध्ये मी सर्व पिठाचे गोळे तयार करून घेतले आहेत। आपण या ठिकाणी जेवढं साहित्य घेतलं होतं त्यामध्ये 8 ते 9 गोळे सहज बनवून तयार होतात। आता हे बनवून घेतलेले गोळे आपण बाजूला ठेवूयात। त्यासोबतच इथे पोळपाट आणि लाटणं घेतलंय मी। त्यासोबतच इथे मी थोडंसं कोरडं पीठ सुद्धा घेतलं आहे। आता तयार करून घेतलेल्या गोळ्यातील एक गोळा घ्यायचा, हाताने मध्यभागी पसरवून घ्यायचा आणि जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने अंगठ्याच्या साहाय्याने बाजूने सुद्धा पसरवून घ्यायचा। म्हणजे काय होतं, जे आपण पारी किंवा चपाती लाटून घेणार आहे ती सर्व बाजूनी एकसारखी आणि पातळ लाटली जाते। त्यानंतर गोळा कोरड्या पिठामध्ये घोळायचा आणि अलटी-पलटी करत एकदम पातळ अशी याची चपाती म्हणजे पारी लाटून घ्यायची। हवं असेल तर अधूनमधून तुम्ही कोरडं पीठ भुरभुरू शकता। तर इथे पहा अलटी-पलटी करत लागेल असं अधूनमधून कोरडं पीठ भुरभुरत मी एकदम पातळ अशी चपाती लाटून घेतली आहे। तुम्हाला ही लाटून घेतलेली चपाती मी बाजूने सुद्धा दाखवते, तुम्ही पाहू शकता पूर्णपणे पातळ अशी लाटून घेतली आहे। त्यानंतर इथे मी एक फोर्क घेतलाय। आता या फोर्कच्या साहाय्याने अशा पद्धतीने या लाटून घेतलेल्या चपातीवरती होल करून घ्यायचे, म्हणजे आपण या ठिकाणी ज्या नाचणीच्या पिठाच्या पापड्या बनवतोय ना त्या तेलामध्ये सोडल्यानंतर फुगणार नाहीत। जर तुमच्याजवळ अशा पद्धतीचा फोर्क म्हणजे काठी चमचा नसेल तर तुम्ही टूथपिकच्या साहाय्याने सुद्धा अशा पद्धतीने पारीवरती होल करून घेऊ शकता। तर इथे पहा पूर्ण पारीवरती मी होल करून घेतले आहेत। त्यानंतर माझ्याजवळ इथे असा ग्लास आहे। ग्लासच्या ऐवजी तुम्ही एखादी वाटी किंवा डब्याचं झाकण सुद्धा घेऊ शकता। आता ग्लासच्या साहाय्याने याचे मी गोलाकार अशा पापडी तयार करून घेणार आहे। आणि हो, या पापडी आपण पुढे तळायच्या कशा ते सुद्धा पाहणार आहोत। त्यासोबतच या पापडी बाहेर जसे चिप्स कुरकुरे मिळतात ना तशाच चटपटीत लागाव्यात यासाठी यामध्ये आणखी काही पदार्थ टाकणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर इथे पहा या पद्धतीने आता या सर्व पापडी मी तयार करून घेते। तर इथे पहा सर्व पापडी मी तयार करून घेतली आहे। आता जर तुम्हाला हवं असेल तर अशा पद्धतीने एखादी मोठी पारी किंवा चपाती लाटून न घेता लहान आकाराचे गोळे तयार करून सुद्धा या पापडी तयार करून घेऊ शकता। लहान आकाराचे गोळे करून पापडी तयार करून घेतली की त्यावरती सुद्धा फोर्कने जसं व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने होल करून घ्यायचे। पण अशा पद्धतीने या पापडी तयार करून घेतल्या की पटकन तयार होतात आणि एकसारख्या आकारामध्ये तयार होतात। आता या तयार करून घेतलेल्या पापडी मी एका ताटामध्ये काढून घेते आणि याच पद्धतीने राहिलेल्या पापडी सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत। आता या पापडी जर तुम्हाला हवं असेल तर एका वेळी सर्व जे आपण गोळे तयार करून घेतले आहेत त्या सर्व गोळ्याच्या तयार करून घेऊ शकता। त्यानंतर तळल्या तरी सुद्धा चालेल किंवा थोड्या पापडी तयार करून घ्यायच्या, तळून घ्यायच्या, त्यानंतर राहिलेल्या पापडी तयार करायच्या, असं केलं तरी सुद्धा चालेल। एक साथ जरी या पापडी तुम्ही तयार करून घेतल्यात, एकावरती एक जरी ताटामध्ये ठेवल्यात तरी एकमेकाला अजिबात चिटकत नाहीत। अगदी छान अशा या पापडी तयार होतात। आता या तयार केलेल्या पापडी आपण तळून घेऊयात। तर त्यासाठी मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले। तेल गरम झाले, यामध्ये थोडंसं पीठ सोडलं की 1 ते 2 सेकंदामध्येच हे पीठ वरती येते, म्हणजे एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये तेल गरम झाले। आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि त्यानंतर तयार केलेली पापडी तेलामध्ये सोडायची। तर या ठिकाणी मी घेतलेली कढई थोडीशी मोठी आहे, त्यामुळे एका वेळी 9 ते 10 पापडी मी तळून घेणार आहे। पण तुम्ही घेतलेली कढई जर लहान आकाराची असेल तर एका वेळी फक्त 4 ते 5च पापडी तळून घ्यायची, त्यापेक्षा जास्त नाही। पापडी तेलामध्ये सोडली, गॅसचा फ्लेम पूर्णपणे लोच ठेवायचा आहे। एक अर्धा मिनिट तरी पापडी अजिबात झाऱ्याने हलवायची नाही। अर्ध्या मिनिटानंतर मंद आचेवरती झाऱ्याने अलटी-पलटी करत ही पापडी छान खरपूस अशी तळून घ्यायची आहे। आता पापडी छान तळली गेली कसं ओळखायचं ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगेनच, पण त्याआधी लक्षात ठेवा गॅसचा फ्लेम अजिबात मीडियम किंवा हाय करायचा नाही। अगदी तयार केलेली पापडी पहिल्या बॅचपासून शेवटच्या बॅचपर्यंत तळेपर्यंत मंद आचेवरतीच तळून घ्यायचे। तर इथे पहा पापडी तळली गेली आहे। आता पापडी परफेक्ट तळली गेली आहे कसं ओळखायचं,
जेव्हा आपण पापडी सुरुवातीला तेलामध्ये सोडली तेव्हा तेलावरती बुडबुडे आले होते, पांढऱ्या कलरचा फेस आला होता। जेव्हा ही पापडी अगदी आतपर्यंत छान खरपूस खुसखुशीत व्यवस्थित तळली जाते तेव्हा तेल एकदम साफ होतं, अजिबात त्याच्यावरती बुडबुडे राहत नाहीत। आता ही तळून घेतलेली पापडी एखाद्या किचन पेपरवरती किंवा जाळीमध्ये काढून घ्यायची, म्हणजे यावरती जे काही एक्स्ट्रा तेल असेल ते निघून जाईल। आणि आपण यामध्ये नाचणी घातली आहे त्यामुळे पापडीचा रंग हलकासा काळसर होतोच। तर इथे पापडी मी चाळणीमध्ये काढून घेतली आहे, छान खुसखुशीत कुरकुरीत तळली गेली आहे। आता राहिलेली पापडी सुद्धा याच पद्धतीने तेलामध्ये सोडायची। अर्धा मिनिट अजिबात झाऱ्याने हलवायची नाही, अर्धा मिनिटानंतर अलटीपलटी करत जसं मी सांगितलं आहे त्या पद्धतीने तळून घ्यायची। आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आणि महत्त्वाची टिप, गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आहे, कुठेही मीडियम किंवा मोठा करायचा नाही। तर इथे मी सर्व पापडी तयार करून छान कुरकुरीत खुसखुशीत होईपर्यंत तळून घेतली आहे। आता ही तयार झालेली पापडी एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची, कारण ही पापडी आपल्याला बाहेर जसे चिप्स कुरकुरे मिळतात ना, अगदी तशीच छान चटपटीत बनवायची आहे। पण त्याआधी तुम्ही या पापडीचा आवाज ऐका आणि त्यासोबतच इथे मी पापडी तुम्हाला तोडून दाखवते। तुम्ही पाहू शकता अजिबात तेलकट झाली नाही आहे, त्याचप्रमाणे तुम्ही पापडीचा आवाजही ऐकला असेल। आता ही पापडी आपण जसे बाहेर चिप्स कुरकुरे मिळतात ना, तशी छान चटपटीत तयार करूया। त्यासाठी यामध्ये 1 चमचा इथे मी कश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे, ती घालायची। आता तुमची मुलं जास्त तिखट खात नसतील तर लाल मिरची पावडर स्किप केली तरी सुद्धा चालेल। त्यासोबतच यामध्ये एक छोटा अर्धा चमचा काळं मीठ घालायचं। काळ्या मिठामुळे ही पापडी छान चटपटीत आणि चविष्ट लागते। आणि त्यासोबतच इथे मी एक छोटा चमचा चाट मसाला घेतलाय, तो घालायचा। आता चाट मसाला नसेल तर त्याऐवजी तुम्ही आमचूर पावडर वापरली तरी सुद्धा चालेल। आता जे काही साहित्य घातले ते या पापडीमध्ये आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात। सर्व पापडीला हे सर्व बाजूनी एकसारखं लागलं गेलं पाहिजे। तर इथे पहा, सर्व साहित्य या पापडीमध्ये मी छान एकसारखं मिक्स करून घेतले। परफेक्ट कुरकुरे चिप्सपेक्षा सुद्धा चविष्ट आणि पौष्टिक अशी ही नाचणीच्या पिठाची पापडी बनवून तयार झाली आहे। चवीला इतकी भन्नाट लागते की खरं सांगते, मुलं रोजच्या रोज मागून खातील। आणि ही नाचणीच्या पिठाची पापडी 2 महिने हवाबंद डब्यामध्ये छान टिकते, अगदी आहे अशी चटपटीत कुरकुरीत आणि खुसखुशीत। तर तुम्ही सुद्धा मुलांसाठी बाहेरचे चिप्स कुरकुरे देण्यापेक्षा ही नाचणीच्या पिठाची पापडी घरच्या घरी नक्की बनवून पहा। रेसिपी प्रकार 4 पाहूयात। त्यासाठी इथे मी एक बाउल घेतलाय। आता यामध्ये इथे मी 1 वाटी मैदा घेतलाय। मैदा मी स्वच्छ चाळून घेतला आहे। तर या ठिकाणी आपण मैदा आणि गव्हाचं पीठ मिक्स करून हा पदार्थ बनवणार आहोत। पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 2 वाटी या ठिकाणी फक्त मैदा वापरू शकता किंवा 2 वाटी फक्त गव्हाचं पीठ वापरलं तरी सुद्धा चालेल। ज्या वाटीने मी मैदा मोजून घेतला होता त्याच वाटीने मोजून 1 वाटी मी यामध्ये गव्हाचं पीठ घातले। त्यासोबतच 1 चमचा यामध्ये कलोंजी घालायची, चवीनुसार मीठ घालायचं आणि 2 चमचे तेल घालायचं। आता कलोंजी नसेल तर त्याऐवजी तुम्ही यामध्ये ओवा घातला तरी सुद्धा चालेल। आता तेल यामध्ये एकसारखं मिक्स करून घ्यायचं। सर्व पिठामध्ये जसं मी व्हिडिओमध्ये दाखवतेय त्या पद्धतीने चोळून मिक्स करायचं, म्हणजे तेलाचं मोहन पिठामध्ये अगदी परफेक्ट बसतं। तर या ठिकाणी लक्षात ठेवा, तेल आपल्याला थंडच यामध्ये घालायचं आहे, कोमट किंवा गरम केलेलं अजिबात घालायचं नाही। तर इथे पहा, तेल पिठामध्ये छान एकसारखं मी मिक्स केलं आहे। पिठाची मूठ वळली की अगदी सहज वळली जाते, म्हणजे तेलाचं मोहन सुद्धा एकदम परफेक्ट बसलंय। त्यानंतर आता यामध्ये लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि मध्यम सैलसर असं पीठ मळून घ्यायचं। पीठ जास्त घट्टसरही मळायचं नाही किंवा जास्त सैलसरही मळायचं नाही, त्यामुळे लागेल असंच थोडं थोडं पाणी घालायचं आणि पीठ मळून घ्यायचं। तर इथे पहा, लागेल असं थोडं थोडं पाणी घालून मध्यम सैलसर असं मी पीठ मळून घेतलं आहे। पिठाची या ठिकाणी तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता। आता या मळून घेतलेल्या पिठाला मी थोडंसं तेल सुद्धा लावून घेतलं होतं, पण तो व्हिडिओ माझ्याकडून घ्यायचा राहून गेला, त्यासाठी खरंच सॉरी। आता हे पीठ फक्त 10 मिनिटं आपल्याला भिजवून घ्यायचंय। तर इथे पहा 10 मिनिटं झाले आहेत, झाकण काढूया। झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता पीठ अगदी छान भिजलं आहे, थोडंसं घट्टसरही झाले। आधीच्या पिठापेक्षा तुम्ही आत्ताच्या पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता। आता हे पीठ एक अर्धा मिनिटभर छान असं मळून घ्यायचं। तर इथे पहा, पीठ एक अर्धा मिनिटभर मी छान असं मळून घेतलं आहे। त्यानंतर सोबतच थोडंसं कोरडं पीठ सुद्धा मी एका डिशमध्ये घेतलंय। तर इथे मी मैदा वापरतेय, तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं तरी सुद्धा चालेल। त्यानंतर थोडासा मैदा हाताला लावून घ्यायचा आणि मळून घेतलेल्या पिठाचा एक गोळा तयार करून घ्यायचा।
गोळा जास्त मोठा तयार करायचा नाहीये, मध्यम आकारामध्ये, म्हणजे आपण चपाती बनवण्यासाठी जेवढ्या आकारामध्ये गोळा तयार करून घेतो तेवढ्या आकारामध्ये करून घ्यायचे। तर इथे पहा गोळा तयार झाला आहे। बाकीचं जे मळून घेतलेलं पीठ आहे ते असंच झाकून बाजूला ठेवायचं। त्यानंतर तयार गोळा कोरड्या पिठामध्ये घोळायचा आणि एकदम पातळ अशी त्याची पारी किंवा चपाती लाटून घ्यायची। या ठिकाणी तयार गोळा लाटून घेताना जर खाली पोळपाटाला चिटकत असेल तर अधूनमधून थोडंसं कोरडं पीठ याच्यावरती भुरभुरायचं, पण पारी लाटून घेताना एकदम पातळ अशीच लाटून घ्यायची, थोडीही जाडसर ठेवायची नाही। तर इथे पहा या अशा पद्धतीने लागेल असं थोडं थोडं कोरडं पीठ वरून भुरभुरायचं आणि ही पारी छान अशी लाटून घ्यायची। तर इथे पहा लागेल असं कोरडं पीठ भुरभुरत अलटीपलटी करत एकदम पातळ अशी ही पारी मी लाटून घेतली आहे। तुम्ही या ठिकाणी पारी पाहू शकता, एकदम पातळ लाटली आहे, अजिबात जड नाहीये। त्यानंतर एखादी सुरी घ्यायची आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने लाटून घेतलेल्या पारीच्या कडा कट करून घ्यायच्या आणि याला चौकोनी आकार द्यायचा। जर तुम्हाला अशा पद्धतीने कट करायचं नसेल तर नॉर्मल आपण शंकरपाळी किंवा कापण्या बनवताना डायरेक्ट जसं कट करून घेतो त्या पद्धतीने कट करून घेतलं तरी सुद्धा चालेल। तर इथे पहा चौकोनी आकारामध्ये ही पारी मी कट करून घेतली आहे। त्यानंतर आता पुन्हा ही पारी उभी आडवी कट करायची आणि छान चौकोनी आकारामध्ये याला सुद्धा आकार द्यायचा, म्हणजे कट करून घ्यायची। आता या ठिकाणी तुम्हाला हवा आहे तेवढ्या आकारामध्ये ही पारी उभी आडवी तुम्ही कट करून घेऊ शकता। जास्त लहान आकारामध्ये सुद्धा कट करायची नाही, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने मध्यम आकाराच्या चौकोनामध्येच ही पारी आपल्याला कट करून घ्यायची आहे। त्यानंतर कट करून घेतलेला एक पीस अशा पद्धतीने हातावरती घ्यायचा, त्याच्या अपोजिट म्हणजे विरुद्ध बाजूच्या दोन्ही कडा चिटकवायच्या। त्यानंतर ज्या विरुद्ध बाजूच्या आणखी दोन्ही कडा राहिल्या आहेत त्या सुद्धा चिटकवून घ्यायच्या, मस्त असा आकार तयार होतो। सेम याच पद्धतीने दुसरा चौकोनी आकाराचा कट करून घेतलेला तुकडा सुद्धा घ्यायचा, दोन्ही विरुद्ध बाजूच्या कडा चिटकवायच्या, त्यानंतर राहिलेल्या दोन्ही बाजूच्या विरुद्ध कडा सुद्धा या पद्धतीने चिटकवून घ्यायच्या। आता राहिलेले जे चौकोनी काप आहे त्याचे सुद्धा नमकीन मी याच पद्धतीने बनवून घेते आणि त्यासोबतच एक साथ मी राहिलेल्या सर्व पिठाचे गोळे तयार करून एकदम पातळ अशी पारी लाटून त्याचे सुद्धा नमकीन असेच तयार करून घेते। तर इथे पहा सर्व नमकीन मी तयार करून घेतले आहेत। एका वेळी तयार करून घ्यायचे, त्यानंतर तळून घ्यायचे, अजिबात हे चिटकून बसत नाहीत, अगदी सहज तेलामध्ये सोडले की वेगळे होतात। तर आता छानशा आकारामध्ये तयार केलेले हे नमकीन आपण तळून घेऊयात। तर त्यासाठी मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल जास्त कडकडीत गरम करायचं नाही, नॉर्मल आपण शंकरपाळी चकली तळताना ज्या टेम्परेचरवर तेल गरम करतो तसंच करून घ्यायचं। त्यानंतर तयार झालेलं नमकीन तेलामध्ये सोडायचं। आता हे नमकीन तुम्ही कितीही जास्त प्रमाणात तेलामध्ये सोडून तळलं तरी सुद्धा चालेल, अजिबात तेलकट होत नाही, जास्त तेल शोषलं जात नाही आणि छान कुरकुरीत होईपर्यंत हे तळलं जातं। तर इथे पहा एका वेळी भरपूर सारं तयार नमकीन मी तेलामध्ये सोडून घेतले। गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा, तेलामध्ये सोडलं की 1 मिनिटभरातच हे नमकीन जरी चिटकून बसलं असलं तरी वेगळं होतं। नमकीन तेलामध्ये वेगळं व्हायला लागलं की आता झाऱ्याने जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने अलटीपलटी करत हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचं। गॅसचा फ्लेम मीडियम टू लोच ठेवायचा, मोठ्या आचेवरती हे तळायचं नाही, नाहीतर मग जिथे आपण कोपरे जोडून घेतले आहेत तिथं ते तसंच कच्चं राहतं, तळलं जात नाही, फक्त रंग लगेच बदलतो। तर इथे पहा नमकीनचा रंग हलकासा बदलला आहे, छान सोनेरी रंग आला आहे। आता हे नमकीन मी एका बाउलमध्ये काढून घेते। राहिलेले नमकीन सुद्धा आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत। तर हे मी डायरेक्ट बाउलमध्ये काढून घेणार आहे, चाळणीमध्ये किंवा किचन पेपरवरती काढणार नाहीये, कारण यामध्ये अजिबात तेल शिल्लक राहत नाही। बाकीचे नमकीन तेल शिल्लक राहतं, त्यामुळे आपण एखाद्या चाळणीत किंवा किचन पेपरवरती काढून घेतो, पण या नमकीनचं असं अजिबात नाही। तर इथे पहा सर्व नमकीन मी एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे। आता याच पद्धतीने राहिलेलं नमकीन सुद्धा तळून घ्यायचं। तर इथे पहा तयार करून घेतलेलं सर्व नमकीन मी तळून घेतलं आहे, बाउलमध्ये काढले। पाहता क्षणी तुम्हाला समजून जाईल हे अजिबात तेलकट नाहीये। आता हे नमकीन छान चटपटीत व्हावं यासाठी यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत। त्यामध्ये 1 छोटा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, ही मिरची पावडर तिखटाला कमी असते पण याने रंग खूप छान येतो। 1 छोटा चमचा यामध्ये काळं मीठ घालायचं आणि 1 छोटा चमचा चाट मसाला। चाट मसाला नसेल त्याऐवजी तुम्ही आमचूर पावडर वापरली तरी चालेल, पण या ठिकाणी काळं मीठ अजिबात घालायचं विसरू नका, काळ्या मिठाने तर या नमकीनला खरी चव येते।
त्यानंतर आता हे सर्व साहित्य या नमकीनमध्ये आपण मिक्स करून घेऊयात। तर इथे पहा, या पद्धतीने मिक्स केलं की सर्व नमकीनमध्ये हा मसाला एकसारखा मिक्स होतो, सर्व नमकीनला एकसारखा लागला जातो। हवं असेल तर हाताने सुद्धा मिक्स करू शकता, पण अशा पद्धतीने टॉस केलं की अगदी व्यवस्थित सर्व बाजूनी लागतो। तर या ठिकाणी आता तुम्हाला या नमकीनचा आवाज सुद्धा दाखवते। तुम्ही पाहू शकता किती मस्त आवाज आलाय, छान कुरकुरीत खुसखुशीत असे हे नमकीन तयार होतात आणि खाल्ल्यानंतर अगदी कुरकुरे खातोय की काय अशी चव लागते। तर तुम्ही सुद्धा मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा संध्याकाळच्या चहासोबत खाण्यासाठी हे चटपटीत असे नमकीन नक्की बनवून पहा। तर इथे आपले मधल्या वेळेत खाण्यासाठी 4ही प्रकारचे पौष्टिक पदार्थ बनवून तयार झाले आहेत। तुम्हाला यातील कोणता पदार्थ सर्वात जास्त आवडला ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करायला सुद्धा विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।